Good morning, students. Today we are going to learn the topic Think Before We Speak. Actually, we studied this topic previously in last two periods when I took these periods on YouTube. Today, relating to this topic, the workshop and the questions regarding the topic in the workshop, let us have to study and understand these questions. It is very essential. First of all, uh, in first activity, warming up activity, uh, the list of the words is given here. Actually, apparently, these words are similar in the meaning. These words are similar to the word speak. But when we go to the depth of these words, the different shades of meanings we see. And these different shades of meanings, let us have look at when we do the translation of these words into mother tongue. आपण ज्यावेळेस या शब्दांचं आपल्या मातृभाषेमध्ये भाषांतर करतो त्यावेळेस आपल्याला या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असलेले जाणवतात. तसं पाहता आपण स्पीक या शब्दाशी समान अर्थाने हे शब्द वापरतो, परंतु या शब्दांचे सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. अर्थांच्या छटा आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं की दिलेली जी शब्दांची लिस्ट आहे, टॉक बोलणे, अटर उच्चारणे, डिक्लेअर जाहीर करणे, टेल सांगणे, अनाउन्स घोषणा करणे, से म्हणणे, चाट गप्पा मारणे, गॉसिप कुचाळक्या करणे, लेक्चर व्याख्यान देणे, कम्युनिकेट संवाद साधणे, एक्सप्लेन स्पष्टीकरण देणे, अपहोल्ड मान्य करणे, काय मान्य करणे, मत मान्य करणे एखाद्याचं बोललेलं, सपोर्ट अनुमोदन करणे, व्हॉइस आवाज किंवा मत वगैरे, कन्वर्स संभाषण करणे, असे वेगवेगळे अर्थ या शब्दांना प्राप्त आहेत. डिफरंट शेड्स ऑफ मीनिंग देअर. द सेकंड, विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मीनिंग. आता मी तुम्हाला हे शब्द वाचून दाखवले त्यांच्या मराठीतील अर्थासहित. आपण मातृभाषेत हे शब्द समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मातृभाषेमध्ये चांगलं समजतं. आता या दिलेल्या लिस्टमधील शब्दांपैकी कोणत्या शब्दांना पॉझिटिव्ह मीनिंग आहे? विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मीनिंग. आता काही शब्दांना पॉझिटिव्ह मीनिंग असतो, काही शब्दांना निगेटिव्ह मीनिंग असतो. अर्थ जरी तसा आपल्याला वाटला समान असल्यासारखा, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, होकारार्थी मीनिंग, नकारार्थी मीनिंग, तसं या शब्दांना सुद्धा काही पॉझिटिव्ह मीनिंग आहे. त्यामध्ये सम वर्ड्स फ्रॉम द अबोव लिस्ट विच हॅव अ पॉझिटिव्ह मीनिंग. कोणत्या शब्दांना पॉझिटिव्ह मीनिंग आहे ते मी शब्द वाचतो. टॉक, टेल, अनाउन्स, कन्वर्स, से, कम्युनिकेट, एक्सप्लेन, सपोर्ट, प्रेज, रेकमेंड. या शब्दांना पॉझिटिव्ह मीनिंग आहे. आणि कोणत्या शब्दांना विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट अँड अनप्लीजंट कॉन्टेक्स्ट. अनप्लीजंट कॉन्टेक्स्ट म्हणजेच निगेटिव्ह मीनिंग तुम्ही म्हणू शकता. अनप्लीजंट कॉन्टेक्स्ट कोणता आहे किंवा या शब्दांना
कोणते शब्द आहेत ते? सम वर्ड्स फ्रॉम अबोव लिस्ट, दिलेल्या यादीमधून, जी यादी मी तुमच्या समोर वाचली त्यापैकी विच सजेस्ट अनप्लीजंट मीनिंग. अनप्लीजंट मीनिंग कोणत्या शब्दांना आहे? त्यामध्ये गॉसिप, गॉसिप म्हणजे बडबड करणे, आता ते काही चांगला अर्थ असू शकत नाही त्याचा. रेब्युक, चाइल्ड, क्रिटिसाइज, ॲडमॉनिश. आता मी काही शब्दांची यादी तुमच्यासमोर त्याचे मराठीत अर्थ सांगितले, आणखीन काही शब्द त्याला ॲडिशनमध्ये आहेत. त्या शब्दांची यादी म्हणजे मोठी आहे, ते तुम्ही दिलेल्या आपल्या टेक्स्टमध्ये पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करून ती समजून घ्या. आता पुढची ॲक्टिव्हिटी जी आहे, रीड दी एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लाईन 1 to 29, 1 ते 29 जी ओळ आहे, ऑन पेज नंबर 81, 81 पान नंबरवरती ऑफ युअर टेक्स्टबुक, तुमच्या पुस्तकाच्या, अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, ते तुम्ही पाहून खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे द्या. काय प्रश्न आहेत? पहिला आहे कंप्लीट दी फॉलोइंग. त्यामध्ये आवर इयर्स आर लाईक फनेल्स बिकॉज, कारण काय? आपले कान फनेल्स सारखे असतात, त्याचं कारण काय? म्हणजे नरसाळ्यासारखे. जस्ट लाईक अ लिक्विड इज पावर्ड इन टू अ व्हेसल विथ अ फनेल, वर्ड्स एंटर अवर बॉडी थ्रू इयर्स विच आर ऑलवेज ओपन. म्हणजेच एखादं द्रव्य किंवा द्रव्य पदार्थ जसा एखाद्या नरसाळ्यातून आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या त्या भांड्यामध्ये टाकतो, तसेच आपले कानसुद्धा सतत उघडे असतात, की ज्या कानाच्या द्वारे नेहमीच आपल्याला त्या कानातून शब्दांचं, त्या नरसाळ्यासारखं जसं त्याच्यामध्ये तेल जातं तसं आपल्या कानातून ते शब्द जातात, असं ते माध्यम आहे. या ठिकाणी कंपॅरिझन आहे, लाईक हा शब्द वापरलेला आहे, सिमिली नावाचं फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेलं आहे. द रोज ऑफ टीथ आर लाईक फेन्स, रोज ऑफ टीथ ही जी काही लाईन आहे दातांची, ही एखाद्या कुंपणासारखी असते. कारण काय? वर्ड्स हॅव टू पास अँड पायर्स थ्रू देम फर्स्ट. कारण हे जे शब्द आहेत हे अगोदर या दातांच्याद्वारे, दातांच्यामधून आपल्याला पास करावे लागतात, ते तिथून पास होऊन येतात. दातांनी जर त्यांना एंट्री दिली तर ते पुढे येतील, नाही तर एंट्री नाही दिली तर ते पुढे येणार नाही. बिफोर दे कॅन बी स्पोकन, आणि बोलण्याच्या पूर्वी ते तिथं अडवले जातात. थोडक्यात तिथं पास आहे, पास, गेट आहे, गेट, आणि मग त्या शब्दांना तिथं त्यांचं परवानगी घ्यावी लागते दातांची, म्हणून त्याला फेन्स म्हणलेलं आहे. द टू लिप्स आर लाईक अ फेन्स बिकॉज, पुन्हा ओठांना सुद्धा फेन्स म्हणलेलं आहे. ओठसुद्धा कुंपणासारखे असतात, ते सुद्धा शब्दांना पुन्हा अडवतात. शब्द किती सिग्नल आहेत बघा, एक सिग्नल तोडून दुसरं सिग्नल. आता हे लिप्ससुद्धा एक सिग्नल सारखंच आहे. वर्ड्स हॅव टू पास अँड पायर्स थ्रू देम आफ्टर दे हॅव पास थ्रू द टीथ. आता एका सिग्नलकडून निघाले, समजा दातांपासून निघाले, दातांनी परवानगी दिली, पुन्हा अडवले गेले शब्द ओठांनी, तिथं पण गेट. बिफोर दे कॅन बी स्पोकन, आणि बोलण्याच्या पूर्वी तिथं सुद्धा एक अडथळा आहे. म्हणजे हे अडथळे का बनवले गेलेले आहेत? म्हणजे आपण पाहिलेलं आहे की का बनवले गेलेले आहेत, की आपण शिकत असताना याच्याबद्दल समजून घेतलेलं आहे की बोललं कमी पाहिजे, कमी बोललं गेलं पाहिजे, आणि ऐकलं जास्त गेलं पाहिजे. निसर्गाने सुद्धा तशा पद्धतीची रचना आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. म्हणजे कान 2 दिलेले आहेत, तोंड 1 दिलेलं आहे. म्हणजे 2 कान दिलेले आहेत म्हणजे जास्त बोला म्हणून, एकच तोंड दिले म्हणजे कमी बोला म्हणून, 2 कान दिलेत म्हणजे जास्त ऐका म्हणून, अशासाठी. आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे, आन्सर दी फॉलोइंग. वॉज डिझरायली ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन.
आपले जे काही लेखक आहेत डिझरायल, ते आपल्याला वैज्ञानिक कारण देऊ इच्छितात का? नो, डिझरायल वॉज नॉट ट्राईंग टू गिव्ह सायंटिफिक रिझन. ही वॉज युझिंग फॅक्ट दॅट वी हॅव 2 ears अँड 1 mouth सिम्बॉलिकली. सांकेतिकपणे ते व्यक्त करतात, ते वैज्ञानिक कारण वगैरे काही देत नाहीत आणि त्याला काही वैज्ञानिक कारण पुरावा नाही. ॲक्च्युली दिस इज अ रायटर, हे एक लेखक आहेत आणि लेखक असल्या कारणाने ते सिम्बॉलिक लँग्वेज वापरतात आणि ते त्यांची एक फॅक्ट, व्हॉट ही सी विथ हिज आईज, काय फॅक्ट आहे, काय त्यांचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, ते या ठिकाणी ते फक्त व्यक्त करतात. दुसरा प्रश्न आहे, वॉज डिझरायल यू ओनली ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे. एक त्यांना संदेश द्यायचा आहे का अगदी लाईट हार्टेडली, परंतु एका परिणामकारकरित्या असा संदेश त्यांना द्यायचा आहे का याच्यातून? तर बरोबर आहे, यस, डिझरायल वॉज ओनली ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे. यस, हे बरोबर आहे. लाईट हार्टेडली जरी मेसेज द्यायचा असेल त्यांना, परंतु इफेक्टिव्हली तो मेसेज द्यायचा. मेसेज महत्त्वाचा आहे, मेसेज महत्त्वाचा आहे. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? अनस्पोकन वर्ड्स म्हणजे काय किंवा कशाला म्हणायचं अनस्पोकन वर्ड्स? द थॉट्स इन आवर माइंड, आपल्या मनामध्ये तयार झालेले विचार, दॅट वी वॉन्ट टू कन्वे, जे आपल्याला कन्वे करायचे, जे आपल्याला कोणापर्यंत तरी पोहोचायचे, कळवायचे, बट रिमेन अनसेड आर अनस्पोकन वर्ड्स, परंतु आपण ते पोहोचू शकत नाही, परंतु आपण ते बोलू शकत नाही, आपण पास करू शकत नाही, त्याला म्हणायचं अनस्पोकन वर्ड्स. आपल्या मनामध्ये तयार झालेले शब्द आहेत पण ते आपण व्यक्त करू शकत नाही, त्याला अनेक प्रकारचे समजा अडथळे आहेत, त्याला म्हणायचं अनस्पोकन वर्ड्स. पुढचा प्रश्न आहे, वाय शुड वी बी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट वी स्पीक? आपण जे शब्द बोलतो, जे शब्द वापरतो, त्याबद्दल आपण का काळजी घेतली पाहिजे, का काळजी घ्यायला हवी, किंवा केअरफुली वापरताना अगदी काळजीपूर्वक ते शब्द आपण वापरायला हवेत, याचं कारण काय? तर याचं कारण असं असू शकतं की वी शुड बी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट वी स्पीक. आपण जे शब्द बोलतो त्याच्याबद्दल आपण केअरफुल असलं पाहिजे, असायला हवंच. कारण वन्स वी हॅव सेड समथिंग, कारण आपण ज्यावेळेस काहीतरी बोललेलं आहे, वी कॅन नॉट चेंज इट, कंट्रोल इट, आपण ते बदलू शकत नाही, आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. नॉट कॅन वी टेक इट बॅक, किंवा आपण ते परत घेऊ शकत नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी जशी आपल्याला परत घेता येत नाही, धनुष्यातून सुटलेला बाण जसा आपल्याला परत घेता येत नाही, तसं आपल्या तोंडातले बोललेले शब्द एकदा गेले की गेले, परत आपल्याला ते घेता येत नाहीत. आणि म्हणून आपण बोलत असताना काळजीपूर्वक बोललंच पाहिजे. बोलण्याच्या पूर्वी विचार केला पाहिजे की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे का, कोणाला त्यापासून दुःख नाही होणार, कोणी हर्ट नाही होणार, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा. पुढची ॲक्टिव्हिटी आहे गिव्ह दी 2 नंबर, गिव्ह दी अँटोनिम्स ऑफ. अँटोनिम सांगा म्हटले, फुलिश, फुलिश म्हणजे मूर्ख, त्याचा अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, तो म्हणजे हुशार, वाईज, वाईज. दुसरा शब्द आहे मास्टर, मास्टर म्हणजे मालक, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, मास्टरचा विरुद्धार्थी नौकर, गुलाम, स्लेव. आता ग्रामर सेक्शन पाहायचं आपल्याला, त्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी एक व्हॉइसचं वाक्य आहे, चेंज द व्हॉइस. नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. हे वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो. नेचर
2 years and 1 month. आणि याचं व्हॉइस आहे, मॅन हॅज बीन एंडोर्ड by nature with 2 years and 1 month. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, नेचर हॅज एंडोर्ड मॅन विथ 2 years and 1 month. Man has been endowed by nature with 2 years and 1 month. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार झालेलं आहे. ॲक्टिव्ह पॅसिव्ह वाक्य पाहून घ्या पुन्हा एकदा. त्यानंतर आपल्याला क्लॉज ओळखायला सांगितलं. इथे एक वाक्य दिलेलं आहे, वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस. मेन क्लॉज वाक्य आहे, वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. आता या ठिकाणी दोन वाक्य एकत्रितरित्या जोडलेले आहेत म्हणजे क्लॉज आहे. क्लॉज आहे, आता आपल्याला तो ओळखायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. त्यामध्ये वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस हे इथपर्यंतचे जे वाक्य आहे हा या वाक्यातील मेन क्लॉज आहे. वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस हा मेन क्लॉज आहे. आणि दुसरं वाक्य बिफोर वी अटर अ वर्ड हे दुसरं वाक्य जे आहे म्हणजे दोन वाक्य जोडलेले, तर तो त्यातला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे? सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज आहे. ॲडवर्ब क्लॉज आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला क्लॉज ओळखता येत असतो. आणि दोन वाक्य एकत्रित असतात त्या ठिकाणी क्लॉज असतो. एक मेन क्लॉज असतो, एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट कंजक्शन यामधलं बिफोर हे सबऑर्डिनेट कंजक्शन आहे ज्याने दोन वाक्य एकत्रित जोडलेले आहेत. आणि त्यानंतर पर्सनल रेस्पॉन्स टाईपचा एक क्वेश्चन आहे पहा. हॅव यू एवर पास्ड ऑन ॲन एम्प्टी रिमार्क ऑर व्हेन स्टेटमेंट दॅट माइट हर्ट समवन एल्स. म्हणजेच काय की तुम्ही आत्तापर्यंत असं एखादी एम्प्टी रिमार्क, असं एखादी व्हेन स्टेटमेंट दिली आहे का, व्यर्थ काहीतरी आपलं बडबड केली आहे का की ज्यामुळे दुसऱ्याला दुःख पोचलेलं आहे, दुसऱ्याचं मन दुखावलेलं आहे, दुसरा पुढचा व्यक्ती हर्ट झालेला आहे. मग तुमचा मित्र असेल, नातेवाईक जवळचा असेल, कोणी असेल, पण आपल्या बोलण्यामुळं एखादी व्यक्ती हर्ट झालेली आहे का, असं पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा तो क्वेश्चन आहे. आपल्या मनाप्रमाणे तो आपण लिहू शकतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडलेल्या असतात की ज्यामुळे आपल्या बोलण्यामुळे पुढची व्यक्ती हर्ट झालेली असते, नक्कीच असते. असा एकही व्यक्ती नाही की तो सांगू शकत नाही की माझ्या जीवनामध्ये कोणी हर्टच झालं नाही, मी फार असाच बोलतो तसाच बोलतो, असं होऊ शकत नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा तुम्ही. यस आय हॅड वन्स टीज माय फ्रेंड. हो, मी एकदा माझ्या मित्राला असंच चिडवलं. अँड कॉल्ड हिम अगली. आणि मी त्याला असंच चिडवत म्हणजे अगली म्हटलं, घाणेरडं म्हणलं. विदाऊट थिंकिंग डॅट इट माइट हर्ट हिम, की ज्याचा विचार न करता की त्याला ते हर्ट होईल, त्याच्या मनाला दुःख होईल. आणि कसं असतं की रिलेशन तयार करताना बरेच दिवस जातात, पण रिलेशन तोडण्यासाठी जास्त वेळ गरजेचा नसतोच. काहीतरी पटकन आपण बोललं, काहींचा स्वभाव असतो फटकळ. काही जण म्हणतात माझ्या मनात काही नव्हतं हो, पण मी बोलून गेलो.
पण तू जे बोलून गेला तेच दुसऱ्याला हर्ट करून जातं, याचा आपण विचार केला पाहिजे. आय कॅन अवॉइड सच सिच्युएशन्स अगेन इन फ्युचर. आणि आता इथे की मी त्याला हर्ट केलं, पण इथून पुढं भविष्यामध्ये मात्र अशा पद्धतीची परिस्थिती मी कधी आणणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती मी अवॉइड करेन, शक्यतो टाळेन की कोणाला काहीतरी बोलणे. बाय थिंकिंग ट्वाईस बिफोर स्पीकिंग. आणि बोलण्याच्या पूर्वी कमीत कमी दोनदा मी विचार करेन, आणि दोनदा विचार केल्यानंतरच मी बोलेन, तोपर्यंत बोलणार नाही. मेकिंग शुअर दॅट माय वर्ड्स डोंट हर्ट एनीवन. आणि खात्री मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी याचा विचार करेन. इवन इफ आय एम ट्राईंग टू बी फनी. आणि जेव्हा कधी मी असं गमतीदारपणे ज्यावेळेस जरी बोलत असेल, विनोद जरी करत असेल, विनोदसुद्धा आपले असे असले पाहिजेत की ज्यामुळे कोणाला अगदी लागेल असे बोलले गेले नाही पाहिजे. अगदी विनोद अशा स्वरूपाचे असले पाहिजे की ज्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं गेलं नाही पाहिजे. आय शुड अवॉइड मेकिंग रिमार्क्स दॅट मे बी हर्ट ऑर पर्सनल. आणि हार्श ऑर पर्सनल. आणि अतिशय कोणाला तरी वैयक्तिकरित्या ते रिमार्क किंवा टोमणा असेल किंवा शेरे असतील, आम्ही शेरेबाजी अशी करणार नाही. वैयक्तिकरित्या कोणाचं मन दुखवेल अशा पद्धतीचं बोलणार नाही. आणि म्हणून व्यक्तीनं जीवनामध्ये विचार केला पाहिजे, बोलण्याच्या पूर्वी दोनदा तरी विचार केला पाहिजे की मी जे बोलतोय ते. आणि मग त्या ज्यांनी सांगितलं, सॉक्रेटिसने जे प्रश्न आपल्याला विचारायला सांगितले स्वतःला, ते प्रश्न स्वतःला अगोदर विचारले पाहिजे. इज इट ट्रू? 3च प्रश्न आहेत महत्त्वाचे. इज इट ट्रू? सत्य आहे का? इज इट प्लीजंट? ऐकायला बरे वाटते का पुढच्याला? आणि इज इट ट्रू? इज इट प्लीजंट? इज इट युजफुल? आणि पुढच्याच्या उपयोगाचं आहे का, फायद्याचं आहे का? हे 3 प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर आपण जे काही बोलणार आहोत ते आपलं ठरणार आहे किंवा त्याला अनुसरून आपण बोललं गेलं पाहिजे. असं या ठिकाणी वर्कशॉप आहे. जे काही उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्स.